नमस्कार. आज सोमवार दिनांक 23 मार्च. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत होतकरू, गरीब कष्टकरी शेतकरी, शेतमजूर यांच्या मुलांना विज्ञान तंत्रज्ञान याविषयी आवड निर्माण व्हावी, जिल्हा परिषद शाळांचा पट वाढावा व विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी अशा विविध हेतूने नांदेड जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यातील 67 विद्यार्थ्यांना इस्रो शैक्षणिक सहलीसाठी काल सकाळी बेंगलोर एक्सप्रेसने रवाना करण्यात आले. नांदेड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती आणि महिला बालकल्याण सभापती व उपसभापती यांची निवड उद्या मंगळवार रोजी होणार आहे. या अनुषंगाने आज नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहेत. यामुळे आजच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. वृत्तपत्र विक्रेत्यांच्या रोजच्या धावपळीतून विरंगुळा मिळाला व निसर्गाच्या सानिध्यात आनंद लुटता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने काल रविवार रोजी निसर्ग सहलीचे आयोजन करण्यात आले होते. पूज्य सिंधी पंचायततर्फे भगवान श्री झुलेलाल यांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी चेट्री चंडही उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार साहित्यिक समीक्षक डॉक्टर माधव बसवंते यांना जाहीर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत 26 मार्च रोजी मुंबई येथे प्रदान करण्यात येणार आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.